जय महाराष्ट्र पब्लिक, कशा आहे मजेत ना. चला तर मग आज आपण पाहूया सांबार रेसिपी. सर्वप्रथम मी एक वाटी डाळ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आलू, गवाराचे शेंग, भेंडी, कांदा, टोमॅटो आणि वांग, तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल, तुम्हाला जर शेवग्याची शेंग आवडत असेल तर ते पण टाकू शकता. सर्व भाज्या त्या कुकरमध्ये टाकून घेतल्या आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्टी होऊ दिली. 3 शिट्टीनंतर बघा पूर्ण व्हेजिटेबल शिजलेले आहे आणि एकीकडे लसूण आणि कढीपत्ता सुद्धा रेडी ठेवलेला आहे. अशा प्रकारे सगळं मॅश करून घेतलं. बघा अशा प्रकारे मी सर्व भाज्या मॅश करून घेतल्या. तुम्हाला जर भाज्या जास्त मॅश करायला आवडत नसेल तर तुम्ही जास्त करू नका. मग मी सगळं पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि आपल्याला सांबारची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तशी करून घ्यायची. मी सांबार मसाला घेतला आहे, पोहे खायचे 4 चमचे आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट ॲड करते. हे बघा मी एकीकडे सांबार मसाला ठेवला आहे, एकीकडे तिखट काढूनसुद्धा घेतलेला आहे आणि चांगल्यापैकी पातेल्यामध्ये जे भाज्या आणि डाळ आहे त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि दुसरीकडे फोडणीची तयारी करायची. हे बघा अशा प्रकारे मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकली आणि चांगली तडतडू दिली. हे बघा अशा प्रकारे मोहरी चांगली तडतडली पाहिजे. नंतर त्यामध्ये जिरं ॲड केलं. जिरंसुद्धा चांगल्या प्रकारे वरती येऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली. हे बघा अशा प्रकारे मी लसूण टाकलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीचं सांबार मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा अशा प्रकारे मी त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि 2-3 लाल मिरच्या टाकायच्या आणि लाल मिरच्या चांगल्या तेलामध्ये होऊ द्यायच्या. अशा प्रकारे मी सर्व तेलामध्ये फ्राय होऊ दिलं आणि नंतर त्यामध्ये तिखट आणि सांबार मसाला ॲड केला आणि आपला ही फोडणी त्या पातेल्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा आता आपलं तिखट झालेलं आहे. पातेल्यामध्ये सर्व टाकून द्यायचं. एक वेळा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी सांबार ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग सांबारमध्ये आपण चवीनुसार गूळ ॲड करू. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त करायचा, नाही तर थोडासा केला तरी पुरेसा आहे. नंतर त्यामध्ये अर्धा तास मी आधी चिंच भिजत टाकली होती, चिंच टाकून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे मी चिंच भिजत टाकून घेतली आणि आपल्या चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून द्यायचं आणि सांबारला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायचा. हे बघा अशा प्रकारे आपला सांबार रेडी आहे. चला तर